लांबड लिंक रोडवर गेल्या काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या माध्यमातून पाईपलाईनचे काम ठेकेदारामार्फत करण्यात आले होते। हे काम करत असताना ठेकेदारांकडून डांबरी रस्ता फोडण्यात आला। काम केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी माती टाकण्यात आली। काल परवा झालेल्या पावसामुळे माती पूर्णपणे बसल्याने पावसामुळे रस्ता ढासळला असून त्या ठिकाणी मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले। त्यामुळे 2 दिवसांपासून बऱ्याच वाहनांना अपघात होऊन नुकसान झाले। आज दिनांक 1 जुलै रोजी सकाळी एक शाळेचे वाहन जात असताना अचानक त्या खड्ड्यात फसल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता। स्कूल बस चालकाने क्रेन बोलावून वाहन त्या ठिकाणाहून काढले, त्यासाठी त्याला 2000 रुपयांचा भूदंड बसला। या ठिकाणी ठेकेदारामार्फत सावधानतेचा इशारा म्हणून कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसल्या नाही। ही परिस्थिती अशीच असली तर मोठे अपघात होऊन नागरिकांना आपला जीव गमवावा लागेल हे मात्र निश्चित। आज सकाळी त्या मार्गावरून जात असताना सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी या ठिकाणी थांबून पाहणी केली। तसेच काही वाहनांना रस्ता देखील मोकळा करून दिला आणि कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी बोलावून त्यांना देखील धारेवर धरले। तुमचं नाव काय सर? निलेश नामदेव खोडे। काय सांगाल, इथं भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे? इथं भयावह परिस्थिती अशी आहे का इथं नगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे व इथं लोकप्रतिनिधी जे कोणी आहे, माजी असो, स्टँडिंग असो किंवा कोणी पण असो, कुठल्याही याचं लक्ष नसल्यामुळे नगरपालिकेचा भोंगळा कारभार चालू आहे। अक्षरशः लोकांचे जीव घेण्याचं काम चालू आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये नगरपालिका सुविधा पुरवायला तयार नाही। फक्त कर द्या, घरपट्टीवर 10%, 20% कर द्या, महिन्याला कर द्या। इथं लोकांचा जीव गेला असला तरी काही फरक पडत नाही। इथं जर तुम्ही बघितला पूर्ण रोडला 1.5 ते 2 फुटाचे खड्डे पडलेले आणि जे लोकप्रतिनिधी किंवा जे समाजसेवक जे आहे, जे काम करण्यास इच्छुक आहे, जसं संजू भाऊ यांच्या काम, पण यांच्याही शब्दाला कोणीही तोड देत नाही। मी गेल्या महिने ते 1.5 महिन्यापासून संजू भाऊंचं निवेदन बघितलेलं आहे, पाणी प्रश्न बघितलेला आहे, सर्व त्यांच्या सुद्धा शब्दाला कोणीही मान्यता देत नाही। नगरपालिका फक्त भोंगळा कारभार करते आणि फक्त पैसे द्या आणि नागरिकांचा जीव द्या। आता त्यांच्या माध्यमातून ते ठिय्या आंदोलन करणार आहेत, त्याला तुमचा पाठिंबा असेल? 100% संजू भाऊच्या पाठीमागे आम्ही 100% पूर्ण जनता उभी आहोत आणि जनता त्यांना सपोर्ट करणार आहात। कारण एकमेव नेता असा आहे किंवा एकमेव आमचा मोठा माणूस असा आहे का जो रस्त्यावर उतरलेला आहे। बाकी सगळे नगरसेवक, माजी नगरसेवक घरात गोधडी घेऊन झोपले आहेत, हे मी स्पष्टपणे सांगतो।